आणि बातमीपत्रात सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळून लावलाय। रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 6 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी ठार मारलंय। या ठिकाणी आणखीन काही दहशतवादी लपले असल्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे लष्कराकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरूच आहे। कालच उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमचा हल्ल्याचा प्रयत्न परतवून लावला होता। यावेळी भारतीय जवानांनी बॅटच्या 2 कमांडोंना ठार मारलं होतं। भारतीय लष्कराचं गस्ती पथक नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमचा या भागात वावर असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 2 कमांडो मारले गेले। तर आतापर्यंत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची ही मोठी कारवाई। दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसलाय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, आता जी ताजी घटना आहे, सकाळीच हा पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे आणि 6 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेला आहे। सर्वात महत्वाची माहिती म्हणजे की हे दहशतवादी जे आहेत ते पाकिस्तान एक टीम निर्माण केली होती। त्या टीम मधले हे दहशतवादी आहेत। या टीमचा उद्देश हाच असतो की 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या अंतरामध्ये जाऊन घुसून दहशतवाद मांडणे आणि दुर्गुस घासणे। परंतु आज सकाळी जेव्हा अशी घटना घडलेली आहे, भारतीय सैन्याने या 6 जणांनाही आतमध्ये प्रवेश करू दिला नाही आणि त्यांना कंठस्नान पाठवलेलं आहे आणि आता तिथं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि संपूर्ण भारतीय सेना जी आहे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहे। गेल्या काही दिवसापासून या घटना वाढल्या होत्या। काल सुद्धा शुक्रवारी सुद्धा 2 आतंकवाद्यांना ठार करण्यात यश मिळालेलं आहे आणि आज सकाळी जेव्हा ही घटना समोर आलेली आहे तेव्हा भारतीय सैन्य अधिक पद्धतीनं सर्च ऑपरेशन आणखी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणचा जो बंदोबस्त होता किंवा सर्च ऑपरेशन वाढवण्यात आलेलं आहे असं म्हणते। नक्कीच, तर एकूणच गंभीर घटना आहे आणि दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होतानाच आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद रामराजे दिलेल्या माहिती संदर्भात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।